नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, 11 व 12 डिसेंबर रोजी दिल्ली या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन होणार आहे। या आंदोलनासाठी निघालेल्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे। ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दिल्लीला मोर्चासाठी निघालेल्या आहेत त्यांनी काय करायचं आहे यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, यामध्ये आपण सर्व माहिती सविस्तर सांगितलेली आहे। बघा, अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिल्ली या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचा 11 व 12 डिसेंबर रोजी भव्य असा मोर्चा व धरणे आंदोलन ठेवले आहे। मोर्चासाठी निघालेल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी सर्वात अगोदर आपण आपले ज्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आपल्याला राहायचं आहे। आपण जर रिझर्वेशन केलं असेल तर रिझर्वेशन केलेल्याची नोंद आपल्याला आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीकडे द्यायची आहे। बघा, सर्वात अगोदर त्या ठिकाणी तुम्ही दिल्लीला जर गेलात, जर 9 डिसेंबर म्हणजे आजची तारीख आहे, आज आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीसाठी निघायचं आहे। नंतर 14 डिसेंबर रोजी दिल्लीहून आपल्याला परतचं रिझर्वेशन देखील तुम्ही करू शकता। आपल्याला 14 डिसेंबरला परत निघायचं आहे। बघा, 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या 7 दिवसाची रजा आपल्याला द्यायची आहे। आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत, गळ्यातील सोनं वगैरे, काय कानातील सोनं, दागदागिने, आपल्याला हे सोबत कुणीही आणायचं नाही। वाटलं तर आपण डुप्लिकेट सुद्धा त्या ठिकाणी यूज करू शकतात, पण आपलं जे ओरिजिनल सोनं वगैरे आहे ते आपल्याला आणायचं नाही। आणि यानंतर बघा, थंडीचे दिवस आहेत यामुळे आपल्याला आपल्यासोबत थंडीसाठी बचाव करण्यासाठी आपले जे स्वेटर पांघरून आहे ते सोबत आपल्याला ठेवायचं आहे। 6 दिवस हे आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे, त्यामुळे आपल्याला जेवढं सोबत खाण्यापिण्याच्या वस्तू घेता येतील तेवढ्या वस्तू आपल्याला सोबत घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला 6-7 दिवस ते पुरतील। यानंतर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राहण्यासाठी हॉटेलची सोय आपल्याला देखील आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीकडून करून दिली जाणार आहे। त्याचं भाडं जे आहे ते आपल्याला स्वतःला भरावं लागणार आहे। त्यामुळे जे भाडं जे आहे ते भाडं आपल्या स्वतःला भरायचं आहे। त्यामुळे आपल्या प्रतिनिधीकडे आपली नोंद करायची आहे की आम्ही दिल्लीला येत आहोत, आमची नोंद तुमच्याकडे घ्या। जे काय तुमच्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत, जे तुमच्या संघटनेचे माणसं आहेत, अध्यक्ष वगैरे जे असतील, त्यांच्याकडे आपल्याला आपली नोंद करायची आहे। बघा, 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीला लाल किल्ल्यासमोर बॉम्बस्फोट झाला होता असल्यामुळे तेथील वातावरण संवेदनशील आहे। पोलिसांनी परवानगी दिली तर दिल्ली दर्शन घडवता येईल। मथुरा, गोकुळ, वृंदावन या ठिकाणी जाण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे यावेळेस ते दाखवता येणार नाही असं संघटनेनं सांगितलेलं आहे। बघा, बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वाटत असतं की दिल्ली या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला गोकुळ, मथुरा, वृंदावन हे संघटनेनं दाखवावं, पण या ठिकाणी यावेळेस दाखवता येणार नाही, असं त्या ठिकाणी परिस्थिती नाही असं संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे। बघा, त्या ठिकाणी दिल्ली दर्शन तुम्हाला घडवता येईल असं संघटनेनं सांगितलेलं आहे। जर त्या ठिकाणी पोलिसांनी परवानगी दिली तर दिल्लीचं दर्शन तुम्हाला त्या ठिकाणी घडवलं जाणार आहे, पण यावेळेस गोकुळ, वृंदावन, मथुरा यापैकी कोणतंही ठिकाण घेतलं जाणार नाही। बघा, ज्यांना हे दिल्लीला ज्या महिला निघालेल्या आहेत त्यांनी आपलं नाव, गाव, पद, नंतर आपला मोबाईल नंबर, हे सर्व माहिती आपल्याला आपल्या संघटनेच्या प्रतिनिधीकडे पाठवायची आहे, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी त्यांना हॉटेलच्या रूम बुक करता येतील। त्यांना जर कळालं की आपल्या संघटनेचे 50 माणसं, 100 माणसं येत आहेत दिल्लीला, असा जर त्यांना आकडा कळाला तर त्यांना सोपं जातं की त्या ठिकाणी किती रूम आपल्यासाठी बुक करायच्या आहेत। त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बघा, त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जर तुम्ही रूम केली तर एका व्यक्तीसाठी म्हणजे एका महिलेसाठी 500 ते 600 रुपये एका दिवसाचं भाडं, बरं का। एका दिवसाचं भाडं म्हणजे 24 तासासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 500 ते 600 रुपये तुम्हाला भाडं द्यावं लागेल। बघा, इतकं कमी भाड्यामध्ये तुम्हाला दिल्ली या ठिकाणी रूम कुठेही मिळणार नाही, पण संघटनेनं तुम्हाला 500 ते 600 रुपये अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रूमची सोय त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। 500 ते 600 रुपयापर्यंत तुम्हाला 24 तासासाठी रूम मिळू शकते। एका रूममध्ये तुम्ही 4-5 जणी त्या ठिकाणी राहू शकता। एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठेही रूम त्या ठिकाणी मिळणार नाही, पण संघटनेनं तुम्हाला त्या ठिकाणी 500 ते 600 रुपयामध्ये रूम तुम्हाला मिळून देण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे आपल्या लक्षात ठेवायचं आहे की
आपल्याला 4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम टाकावा लागणार आहे. म्हणजे एका दिवसाला जर समजा 500 रुपये जर भाडं असेल तर 2 दिवसाचे 1000 झाले आणि 4 दिवसाचे 2000 रुपये झाले. म्हणजे आपल्याला रूमसाठी फक्त 4 दिवसासाठी 2000 रुपये ते आपल्याला द्यावे लागतील. असं जर बाहेर कुठं गेलात तर तुम्हाला एका दिवसासाठी तुम्हाला 2 ते 2500 रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात. पण आपल्या संघटनेने तुम्हाला 4 दिवसामध्ये 2000 रुपयाची 2000मध्ये 4 दिवसाची सोय त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची केलेली आहे. बघा अशा प्रकारची ही सर्व महत्त्वाची माहिती आहे. तर ही माहिती तुम्ही ज्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दिल्लीसाठी निघालेल्या आहेत, हा मेसेज देखील आपण प्रत्येक ग्रुपवरती टाकलेला आहे. पण काही महिला ग्रुपमध्ये ॲड नाहीत, बऱ्याच महिला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड नाहीत, पण त्यांच्यापर्यंत ही मेसेज जावा यासाठी हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. तर प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाकावा. ज्या ज्या महिला दिल्लीसाठी मोर्चासाठी निघालेल्या आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवावा, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे. आणि आपण दिल्लीला जात असाल तर आपण सांभाळून जायचं आहे आणि सांभाळून यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्यासोबत कोणते लहान मुलं वगैरे कोणी घेऊ नका, कारण त्या ठिकाणी गर्दी प्रचंड असते. त्यामुळे लहान मुलांना आपल्यासोबत कोणीही घेऊ नका. तर हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक अंगणवाडी सेवकांपर्यंत पाठवा ज्या दिल्लीला निघालेल्या आहेत. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघा. या ठिकाणी आता दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी मोर्चामध्ये काय सांगितलं जाणार आहे, मोर्चामध्ये आपल्याला काय होणार आहे, हे सर्व माहिती आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत असतो. चालू घडामोडी अंगणवाडी सेविकांच्या नेमकं काय घडत आहे काय नाही, कुठले काम आलं आहे, कुठलं काम आलं आहे, सरकारनं दिलं असेल तर ते काम करायचं किंवा नाही, याची सर्व महत्त्वाची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं आणि घंटीचं बटन दाबावं, जेणेकरून व्हिडिओ टाकल्या तुम्हाला बघायला मिळत असतात. बघा आता या ठिकाणी 11 व 12 डिसेंबर दिल्लीचं जंतर मंतर ठिकाण जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो मोर्चा होणार आहे, आंदोलन होणार आहे, त्या ठिकाणी तुमचं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये आपण त्या ठिकाणी काय घडलं काय नाही याची माहिती, याचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ तो आपण बनवणार आहोत. त्या ठिकाणी नेमकं दिल्लीच्या मोर्चामध्ये नेमकं काय घडलं आहे याच्या माहितीच्या आधारे म्हणजे माहितीवर आपण तो व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दिल्लीमध्ये मोर्चामध्ये काय घडलं हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजणार आहे. बघा जंतर मंतर हे ठिकाण दिल्लीपासून दिल्लीमध्ये जे रेल्वे स्टेशन आहे नवी दिल्ली, त्या ठिकाणी तिथून तुम्हाला ते जवळच पडणार आहे. जे संघटनेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहे ते तुम्हाला दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर न्यायला येतील. तिथून नंतर तुम्हाला रूमवर आणलं जाईल आणि तुम्हाला रूम करून दिली जाईल. रूमचं भाडं मात्र तुम्हाला भरायचं आहे. एवढी काळजी तुम्हाला त्या ठिकाणी संघटनेचे प्रतिनिधी घेणार आहेत. तुम्हाला फक्त रेल्वे स्टेशनवरती उतरलं की आपले जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपल्याला फोन करायचा आहे आणि त्या फोन केल्यानंतर ते तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातील. आणि ज्या ठिकाणी रूमवरती आपल्या महिला सर्व आहेत त्या ठिकाणी तुम्हाला रूम करून दिली जाईल. आणि यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तारखेला बघा 11 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी सुद्धा घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणी आपलं आंदोलन होणार आहे. तर बघा अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ शेअर करा, सर्व अंगणवाडी सेविकांना पाठवा, म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे. आणि पुढील असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.